हॅलो, मी प्रमिला, मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी थेरपिस्ट. आजपासून मी तुम्हाला काही ब्युटीशी रिलेटेड आणि काही मेकअपशी रिलेटेड टिप्स शेअर करणार आहे. तर आज पहिली टिप्स आहे फेशियलशी रिलेटेड. खूपदा माझ्या मैत्रिणी किंवा क्लायंट असतात ते मला विचारतात की फेशियल नेमकं किती दिवसातून करायला पाहिजे, किंवा आम्ही वेगवेगळ्या पार्लरमध्ये जातो तर ते नेहमी सांगतात की महिन्यातून एकदा फेशियल करा. तर काही क्लायंटला किंवा काही मैत्रिणींना असं वाटतं की यांचं बिझनेस चालू राहावा म्हणून हे सांगत असतात. पण मैत्रिणी तसं नाही की ऍक्च्युअल सायंटिफिक कारण हे आहे की 28 डेजचं आपलं स्किनचं एक सर्क्युलेशन असतं. त्या सर्क्युलेशनमध्ये काय होतं, डेड स्किन तयार होत असते. जसं आपलं एज असतं आपली स्किन तयार होते, आणि किंवा जसं आपलं एज असतं, जसं आपण जन्माला येतो आणि हळूहळू म्हातारे होत जातो, सेम तसंच स्किनचं असतं. जे हे सर्कल आपलं 28 डेज मध्ये होतं फक्त. जसं की तुम्ही फेशियल केले, या महिन्यात फेशियल केलं, त्याच्यातून तुम्ही डेड स्किन रिमूव्ह केली, ती करणं गरजेचं असतं. कारण ती रिमूव्ह केल्यानंतर खाली जी नवीन स्किन असते ती ऍक्च्युअल नवीन स्किन असते, ग्लोईंग स्किन असते, आणि मग त्याच्यावर तुमचा चेहरा छान दिसतो किंवा तुम्ही सुंदर दिसत असतात. त्या स्किनमध्ये ती टवटवीत वाटते. किंवा जसं जन्मजात मूल आणि 30 वर्षाची 25 वर्षाची व्यक्ती यांच्या स्किनमध्ये जसा फरक दिसतो तसाच या स्किनमध्ये फरक दिसतो. आणि मेन म्हणजे काय होतं, फेशियलमुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, स्ट्रेस कमी होतो, परत डेड स्किन असते ती निघून जाते, सॅच्युरेशन होत नाही त्याच्या डेड स्किनचं, आणि मग तुमची स्किन पॅची होत नाही, इव्हन स्किन दिसते. म्हणजे चेहऱ्यावरती कुठेच तुम्हाला पॅचेस दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फेशियल करणं गरजेचं असतं, तेही महिन्यातून एकदा. ठीक आहे. आणि सर्वात सुंदर म्हणजे आपल्याला स्वतःला सुंदर दिसणं, आणि जेव्हा आपण सुंदर दिसतो तेव्हा एक कॉन्फिडन्स लेवल आपला छानच असतो, है ना. सो तुम्हाला महिन्यातून एकदा फेशियल करायला जरूर जा. जी पण तुमची ब्युटिशियन असेल तिच्याकडे जरूर जा. थँक्यू. अशाच काही टिप्ससाठी तुम्हालाही काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा, आणि अशाच काही टिप्ससाठी मला फॉलो पण करा. थँक्यू.